नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं इझी सोल्युशन्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्टुडंट्स, इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टार्ट चॅप्टर नंबर 7 ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2, that is energy flow in an ecosystem. In this chapter we have to study about food chain and food web, the energy pyramid and biogeochemical cycle. In that we have to learn about carbon cycle, oxygen cycle and nitrogen cycle. Every living organism on earth requires food and water. It is because of food that all living organisms function properly. आपल्या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक सजीवाला अन्नाची आणि पाण्याची गरज असते. या अन्नामुळेच सजीवांच्या सर्व क्रिया व्यवस्थितपणे कार्य करत असतात. The energy level remains the same and that is why living organisms can carry out all their life activities. अन्नामुळेच सजीवांतील ऊर्जा स्तर हा कायम राहतो आणि त्यामुळेच सजीव स्वतःच्या सर्व जीवनक्रिया व्यवस्थितपणे पार पाडू शकतात. One organism depends on another organism. आपल्या पृथ्वीवर असणारा प्रत्येक सजीव हा दुसऱ्या सजीवांवरती अवलंबून असतो. फॉर एक्झाम्पल, ह्युमन्स डिपेंड्स ऑन प्लांट्स फॉर देअर फूड. मानव खाण्यासाठी म्हणजेच स्वतःचे अन्न मिळवण्यासाठी वनस्पतींचा उपयोग करत असतो. फ्रॉग ईट्स इन्सेक्ट्स. बेडूक हे कीटक खातो. इन द सेम वे बिग फिश ईट स्मॉल फिशेस. मोठे मासे हे छोट्या माशांना खातात. अँड टायगर्स अँड लायन्स ईट अदर ॲनिमल्स. त्याचप्रमाणे जंगलातील वाघ, सिंह हे इतर प्राण्यांना खात असतात. म्हणजेच प्रत्येक सजीव हा आपले अन्न मिळवण्यासाठी दुसऱ्या सजीवांवरती अवलंबून असतो. प्लांट्स आर अलाइव्ह अँड यूज बाय ह्युमन्स ॲज देअर फूड. इन द सेम वे मेनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यूज अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज फूड. These living organisms depend on each other. They are helping each other in an ecosystem. वनस्पती या सजीव असतात आणि त्यांचा उपयोग मानव अन्न म्हणून करतो. अशाच प्रकारे अनेक सजीव हे इतर सजीवांचा अन्न म्हणून उपयोग करत असतात. हे सजीव एकमेकांवर अवलंबून असतात. ते एकाच परिसंस्थेत राहण्यासाठी म्हणजेच सर्वाइव्ह करण्यासाठी एकमेकांना मदत करत असतात. मेनी सच बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स इंटरॅक्ट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सजीवांमध्ये अशा अनेक जैविक व अजैविक घटकांमध्ये इंटरॅक्शन्स होत असतात. वन ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन अनदर ऑर्गॅनिझम फॉर देअर फूड अँड दे हॅव अ फूड चेन. एक सजीव हा दुसऱ्या सजीवांवरती अन्नासाठी अवलंबून असतो आणि त्यांच्यामध्ये एक प्रकारची अन्न साखळीच असते. इकोसिस्टम्स आर फॉर्म बाय द इंटरॅक्शन्स बिटवीन बायोटिक फॅक्टर्स इन ॲन एरिया. बायोटिक फॅक्टर्स सच ॲज प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड अबायोटिक फॅक्टर्स सच ॲज एअर, वॉटर, मिनरल्स अँड सॉइल. एखाद्या परिसरात असणारे बायोटिक फॅक्टर्स जैविक घटक म्हणजेच वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव, तर अबायोटिक फॅक्टर्स अजैविक घटक म्हणजेच हवा, पाणी, खनिज आणि माती. अशा बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर यांच्यामध्ये ज्या इंटरॅक्शन्स होत असतात त्या इंटरॅक्शन्समुळेच परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम तयार होत असते. द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर म्युच्युअल इंटरॅक्शन्स फॉर्म ॲन इकोसिस्टीम. जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये ज्या आंतरक्रिया म्हणजेच इंटरॅक्शन्स होत असतात त्या इंटरॅक्शन्समुळेच इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था बनत असते. देअर आर 2 मेन टाईप्स ऑफ इकोसिस्टीम. परिसंस्थेचे 2 मुख्य प्रकार आहेत. ॲक्वॅटिक इकोसिस्टीम जलीय परिसंस्था अँड टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम भूपरिसंस्था. डेझर्ट इकोसिस्टीम वाळवंटी परिसंस्था,
फॉरेस्ट इकोसिस्टीम जंगल परिसंस्था, मरीन इकोसिस्टीम सागरी परिसंस्था, फ्रेश वॉटर इकोसिस्टीम गोड्या पाण्याच्या परिसंस्था आर सब टाइप्स ऑफ इकोसिस्टीम. हे परिसंस्थेचे उपप्रकार आहेत. इन एनी इकोसिस्टीम लिव्हिंग अँड लिव्हिंग एन्व्हायरमेंट इंटरॅक्शन्स टेक्स प्लेस ऑन अ वाईड स्केल सो दॅट इकोसिस्टीम कॅन एक्सपांड. कोणत्याही परिसंस्थेमध्ये सजीव आणि सजीव पर्यावरण अशा इंटरॅक्शन्स मोठ्या स्तरावरती घडून येत असतात आणि त्यामुळेच या इकोसिस्टीमचा विस्तार केवढाही मोठा असू शकतो. नाऊ वी विल सी हाऊ सच इंटरॅक्शन्स टेक्स प्लेस. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर्स स्पेसिफिक अबायोटिक फॅक्टर्स फॉर इट्स सर्वायवल. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी ठराविक अजैविक घटकांची आवश्यकता असते. द टाईप ऑफ सॉइल, क्वालिटी ऑफ लाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी एक्सेट्रा आर सम ऑफ द अबायोटिक फॅक्टर्स दॅट अफेक्ट द बायोटिक फॅक्टर्स. हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता यांसारख्या अजैविक घटकांवर तेथे असणाऱ्या सजीवांचा प्रकार अवलंबून असतो. द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर ॲबिलिटी टू सर्वाईव्ह डिपेंड्स ऑन अबायोटिक फॅक्टर्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स means biotic factors constantly interacts with the abiotic factors. They affect the quality of abiotic factors surrounding them. This indirectly affect the quality of other biotic factors sharing the same ecosystem. एकाच परिसंस्थेमध्ये असणाऱ्या सजीवांची संख्या व त्यांची जगण्याची क्षमता ही तेथील अजैविक घटकांवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे जैविक व अजैविक घटकांच्या सातत्याने होणाऱ्या आंतरक्रियांमुळेच अजैविक घटक हे कमी अधिक होत असतात. तसेच परिसंस्थेतील विविध जैविक घटकांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. अशा पद्धतीने परिसंस्थेमधील बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्समधील आंतरक्रिया पार पाडल्या जातात. द बायोलॉजिकल कॉम्पोनंट ऑफ ॲन इकोसिस्टीम नीड्स फूड to produce energy in itself. These same elements are used by other elements in the ecosystem as food to maintain energy levels. परिसंस्थेतील जैविक घटकाला स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी अन्नाची गरज असते. हेच घटक परिसंस्थेतील इतर घटकांचा ऊर्जेचा स्तर राखण्यासाठी अन्न म्हणून उपयोग करत असतात. एनर्जी फ्लो इन ॲन इकोसिस्टीम. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. स्टुडंट्स, वी हॅव ऑलरेडी लर्न द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अकॉर्डिंग टू द मोड ऑफ न्यूट्रिशन. According to the mode of nutrition, the organisms are classified into producers, consumers, saprotrophs or saprophytes and decomposers. पोषण पद्धतीनुसार सजीवांचे प्रोड्युसर्स म्हणजेच स्वयंपोषी किंवा उत्पादक, कंज्युमर्स म्हणजेच परपोषी किंवा भक्षक, सॅप्रोट्रॉप्स म्हणजेच मृतोपजीवी अँड डिकम्पोजर्स म्हणजेच विघटक असे प्रकार पडतात. नाऊ वी विल सी द व्हेरियस ट्रॉफिक लेवल्स ऑफ द इकोसिस्टीम. प्रायमरी कंज्युमर्स हर्बिवोरस, प्राथमिक भक्षक. प्रिडेटर्स ॲट दिस लेवल आर कॉल्ड व्हेजिटेरियन्स. दिस इज बिकॉज प्रिडेटर्स ॲट दिस लेवल डायरेक्टली डिपेंडंट ऑन ऑटोट्रॉप्स, दॅट मीन्स डायरेक्टली डिपेंड ऑन प्रोड्युसर्स फॉर देअर फूड. या स्तरातील भक्षकांना शाकाहारी म्हटले जाते कारण या स्तरातील भक्षक हे अन्नासाठी फक्त आणि फक्त उत्पादक वनस्पतींवरतीच अवलंबून असतात. फॉर एक्झाम्पल ग्रासहोपर, स्क्वेरेल, एलिफंट एक्सेट्रा दे आर डायरेक्टली डिपेंडंट ऑन ऑटोट्रॉप्स. नागतोडा, खार, हत्ती इत्यादी प्राणी हे स्वयंपोषींवरतीच म्हणजेच उत्पादक वनस्पतींवरती प्रत्यक्षपणे अवलंबून असतात. सेकंडरी कंज्युमर्स कार्निवोरस, द्वितीयक भक्षक. प्रिडेटर्स ॲट दिस लेवल आर कॉल्ड कार्निवोरस.
because they use herbivores as their food. या स्तरातील भक्षकांना मांसाहारी म्हटले जाते कारण अन्नासाठी हे भक्षक शाकाहारी प्राण्यांचा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल फ्रॉग, ऑउल, फॉक्स एक्सेट्रा. बेडूक, घुबड, कोल्हा इत्यादी प्राणी हे शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. अपेक्स और टॉप कंज्युमर्स, सर्वोच्च भक्षक. दीज कंज्युमर्स use herbivores and carnivores as their food, and no other animals feed on the top consumers. Therefore, these consumers are called apex or top consumers. या स्तरातील भक्षक हे अन्न म्हणून मांसाहारी प्राण्यांचा उपयोग करतात, मात्र इतर प्राणी या स्तरातील प्राण्यांना खात नाहीत, म्हणूनच त्यांना सर्वोच्च भक्षक असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल टायगर, लायन एक्सेट्रा. ओमनिवोरस और मिक्स्ड कंज्युमर्स, उभयाहारी किंवा मिश्राहारी. प्रिडेटर्स ऑफ दिस लेवल यूज हर्बिवोरस, कार्निवोरस अँड प्रोड्युसर्स ॲज देअर फूड, सो दे आर कॉल्ड ॲम्फिबियन्स और कार्निवोरस. या स्तरातील भक्षक अन्न म्हणून शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांचा उपयोग करतात, म्हणून त्यांना उभयाहारी किंवा मिश्राहारी असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल ह्युमन्स, बियर एक्सेट्रा. Thus, they all are depends on each other. If one of these predators ceases to exist, it affects the other predators. अशा प्रकारे हे सर्व सजीव एकमेकांवरती अवलंबून असतात. यातील एखाद्या भक्षकाचे जरी अस्तित्व कमी झाले तरी त्याचा परिणाम हा दुसऱ्या भक्षकांवरती होत असतो. These predators depends on each other for food. They have a chain formed. This is what we call it as food chain. हे सर्व भक्षक एकमेकांवर अन्नासाठी अवलंबून असतात आणि त्यांची एक साखळी तयार झालेली असते, त्यालाच आपण अन्न साखळी असे म्हणतो. फूड चेन, अन्न साखळी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लोखंडी साखळी पाहिली असेल. त्या साखळीमध्ये एकापेक्षा जास्त कडे असतात आणि यातील प्रत्येक कडी ही दुसऱ्या कडीला घट्ट धरून असते. जर या कड्या मोकळ्या केल्या तर त्या साखळीचे अस्तित्व राहील का? तर नाही. अगदी त्याचप्रमाणे अन्न साखळीमध्ये सुद्धा एक सजीव हा दुसऱ्या सजीवांवरती अवलंबून असतो. डेफिनेशन ऑफ फूड चेन. Feeding relationship among producers, consumers and saprophytes in an ecosystem is called food chain. उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यातील क्रमवार आंतरक्रिया म्हणजेच अन्न साखळी होय. Each chain consists of 4, 5 or more links. या प्रत्येक अन्न साखळीमध्ये अशा 4, 5 किंवा त्याहून अधिक कड्या असू शकतात. सी दिस डायग्रॅम ऑफ फूड चेन. यावरून तुम्हाला फूड चेनमध्ये प्रत्येक सजीव हा दुसऱ्या सजीवावरती कसा अवलंबून असतो हे लक्षात येईल. या डायग्रॅममध्ये या सूर्यापासून मिळणाऱ्या एनर्जीचा उपयोग करून हिरव्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. या गवताचा उपयोग करून नागतोडा हा कीटक आपली अन्नाची गरज भागवतो. तर या नागतोड्याचा अन्न म्हणून उपयोग या बेडकाला होतो. बेडकाचा अन्न म्हणून उपयोग सापाला होतो. तर या सापाचा अन्न म्हणून उपयोग ससाना नावाचा पक्षी करतो. इन धिस फूड चेन ग्रासहोपर इज अ प्रायमरी कंज्युमर who feeds on the grass. Frog depends on the grasshopper and hence it is a secondary consumer. The snake is a tertiary consumer, while the hawk, the bird of prey, is an apex consumer who kill the snake. When these animals die, bacteria and mushrooms use them as a food and they are also called decomposers. या डिकम्पोजर्सने या मेलेल्या प्राण्यांचं डिकम्पोजिशन केल्यानंतर त्यामधील काही एनर्जी ही पुन्हा हवा, पाणी
आणि माती यांमध्ये मिसळली जाते आणि ती एनर्जी पुन्हा वनस्पतीमार्फत शोषली जाते आणि त्यानंतर या वनस्पतींनी शोषलेली एनर्जी पुन्हा प्रत्येक सजीवांपर्यंत ट्रान्सफर केली जाते. एनर्जी ही एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे ट्रान्सफर केली जाते. म्हणूनच याला फूड चेन असे म्हणतात. आपण फूड चेन्सची आणखीन काही एक्झाम्पल्स पाहूया. In this food chain, grains are producers. Rat is a primary consumer because it directly depends on producers. The snake, who depends on a rat, is a secondary consumer, and hawk, who depends on snake, is a apex or top consumer. In this food chain, grass are producers, and the goat, who depends on grass, is a primary consumer, and a tiger, who depends on goat, is a secondary consumer or a top consumer. In this food chain, grass is a producer, and a rabbit, who depends on grass, is a primary consumer, and a fox, who depends on rabbit, is a secondary consumer or a top consumer. अशा प्रकारे आपल्याला परिसंस्थेमधील प्रत्येक सजीवांची अन्नसाखळी दाखविता येते. Plants are an important part of the food chain because green plants are self-sufficient. They make their own food. That is, plants live and grow on self-made food. Hence, they are called producers. वनस्पती ही अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक आहे, कारण हिरव्या वनस्पती या स्वयंपोषी असतात, म्हणजेच त्या स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. वनस्पती स्वयंनिर्मित अन्नावर जगतात व वाढतात, त्यामुळेच त्यांना उत्पादक असे म्हणतात. There are many animals in the environment who eat plants. These animals depends on other animals for their livelihood. So, the main component of the food chain is plants. पर्यावरणामध्ये अनेक प्राणी आहेत जे प्राणी वनस्पतीवर अवलंबून असतात. या प्राण्यांवरती दुसरे प्राणी स्वतःची उपजीविका करतात, म्हणूनच अन्न साखळीमधील मुख्य घटक हा वनस्पती आहे. There is a continuous interactions between producers, consumers and saprophytes. This interaction has a sequence called the food chain. उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यात कायमच आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियेमध्ये एक क्रम असतो, त्यालाच अन्नसाखळी असे म्हणतात. Each chain has 4 or more links connected to each other. The food web is formed from these connected food chains. प्रत्येक अन्नसाखळीमध्ये 4 किंवा त्यापेक्षा जास्त कडे असतात, ज्या एकमेकांना जोडलेल्या असतात. या जोडलेल्या अन्नसाखळ्यांपासूनच अन्नजाळे तयार होत असते.